नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक या पदासाठीच्या 109 पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। आता त्याचे फॉर्म भरणं हे सुरू झालेले आहे। आता फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। औषध निरीक्षक या पदासाठी तयारी करत असाल तर याची लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेली। तर या बॅचला मध्ये तुम्हाला जो संपूर्ण त्यांनी सिलेबस दिलेला आहे तर तो संपूर्ण सिलेबस असेल, पीडीएफ नोट्स असतील आणि टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट देखील तुम्हाला जे आहे तर ते इथं बघायला मिळतील। या बॅचच्या फीज मध्ये तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळू शकतं। फक्त तुम्हाला यूज करायचा आहे GM10 हा एक सिक्रेट कोड आहे, तर तो तुम्हाला यूज करायचा आहे। आणि कोर्स जॉईन करताना काही प्रॉब्लेम असेल, काही माहिती विचारायची असेल तर आपले हे नंबर आहेत, यांना देखील तुम्ही कॉल करू शकता। बघा, तुम्हाला जायचं एमपीएससी ऑनलाईन या वेबसाईटवर। एमपीएससी ऑनलाईन ही वेबसाईट आहे, त्याच्यावर जायचं। एमपीएससी ची वेबसाईट ही वेगळी, फॉर्म भरण्याची वेबसाईट आहे एमपीएससी ऑनलाईन। त्याची लिंक वाटल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। सगळ्यात आधी तुमची प्रोफाईल बनली पाहिजे। आता बऱ्यापैकी माझ्या मते की तुमच्यापैकी खूप सारे लोक असतील ते पहिल्यांदाच फॉर्म भरत असतील, मे बी तुम्हाला प्रोफाईल कशी क्रिएट करावी तर याच्या संबंधीचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्या। आता हे काय आहे की प्रोफाईल नंतर जेव्हा तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर असतो तो इथे टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि इथं लॉग इन करायचं। त्याच्यानंतर इथं कॅप्चा कोड येतो, हा कॅप्चा कोड इथं तुम्हाला टाकायचा, म्हणजे इथं तुम्ही प्रोसीड होऊन जाणार। त्याच्यानंतर इथं होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डंट अँड लॉग आउट, तर असे वेगवेगळे ऑप्शन येतात। तुम्हाला जायचंय ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर। ऑनलाईन ऍप्लिकेशनवर गेले की सध्या कोणते कोणते फॉर्म चालू आहेत त्याच्याविषयी माहिती मिळते। आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठं जायचं बघा, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं। व्ह्यू या बटनावर जेव्हा क्लिक कराल तर त्यावेळी तुम्हाला बघा इथं दिसतं ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 116। त्याच्यानंतर स्टार्टिंग डेट कधी आहे फॉर्म भरण्याची, 1 ऑगस्ट। 1 ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट त्यांनी दिलेली काय, 21 ऑगस्ट। आणि याच्या दरम्यानच तुम्हाला जो आहे तर तो फॉर्म भरायचा, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आणि चेक एलिजिबिलिटी म्हणायचं। आता बघा, तुमची जर एलिजिबिलिटी असेल म्हणजे तिथं जी फार्मसी जे काही त्यांनी सांगितलेले ती जी एलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला इथं लगेच दिसेल की यू आर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट। त्यासोबतच तुम्हाला किती फी लागणार आहे तर ते देखील इथं दिसतं, म्हणजे जी काही फीस तुम्हाला लागणार आहे तर ती फीस तुम्हाला इथं दिसतं। फॉर एक्झाम्पल इथं दिसतंय 294 रुपये, कारण की प्रवर्गातून भरला असेल, मे बी तुम्ही ओपन मधून असाल तर इथं वेगळी फीस तुम्हाला दिसेल। त्याच पद्धतीने जर असं झालं की तुम्ही चेक एलिजिबिलिटी केली आणि तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, क्वालिफिकेशन क्रायटेरिया कंडिशन फेल, तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो की हे ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर जाऊन तुम्ही माय अकाउंटवर जायचं। पुढे माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये काही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे। मग इथं काय करायचं, अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल। अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल केलं की तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो, रजिस्टर नंबर असतो मोबाईलचा, तर त्याच्यावर जातो ओटीपी, तो ओटीपी टाकायचा आणि तुमच्या प्रोफाईल क्रिएशन मधून जे काही तुमचे एज्युकेशनल डिटेल्स आहेत ना तर त्याच्यात तुम्ही फार्मसीचा उल्लेख करा। त्याच्यानंतर तुमचा जो लायसन्स आहे तर त्याचा उल्लेख करणं तिथं गरजेचं असणार आहे। म्हणून ज्यावेळी प्रोफाईल क्रिएट करतात त्याच वेळी या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते टाकल्या ना तर तुम्हाला गरज पडत नाही। आलं लक्षात? तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवा। तर त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल दाखवणार। आता इलिजिबल दाखवलं तर पुढचं बघा, सिलेक्ट द पोस्ट। बघा इथं ड्रग इन्स्पेक्टर, ग्रुप बी, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेटर। आता इथं त्यांनी मराठी मधले ना त्यांचं थोडा चुकलंय बरं का, म्हणजे खूप मुलं सांगतात की सर इथं मराठीमध्ये वेगळं नाव दिसतंय, मला तर त्याला करायचं नाही, ते चुकलं असेल त्यांचं, हे बरोबर नाही आहे। इथं औषध निरीक्षक हे पाहिजे होतं, कारण की खूप सारे फॉर्म भरणं सुरू आहे ना, सिस्टीम मध्ये थोडा प्रॉब्लेम आला असेल। पण हे ड्रग इन्स्पेक्टर आहे वरती, इथं क्लिक करायचं आणि अप्लाय म्हणायचं। अप्लाय म्हटल्यानंतर ते तुम्हाला वेगवेगळे कागदपत्र सांगतात। आता बघा, ही कागदपत्र काहींसाठी असू शकतात, काहींसाठी नसणार आहेत, कारण की खूप सारे उमेदवार फार्मसी मधले असतील पण ते एमपीएससी जनरलची तयारी करतात, तर त्यांनी ऑलरेडी डॉक्युमेंट अपलोड केले असेल, त्यांना येणार नाही। ज्यांची नवीन प्रोफाईल असेल मे बी त्यांना जास्त येऊ शकतात। मग याच्यामध्ये तुमचं 10th आणि इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन प्रूफ तो अपलोड करावा लागतं। पुन्हा प्रूफ ऑफ एज टाकावं लागतं। आता प्रूफ ऑफ एज साठी वेगवेगळे डॉक्युमेंट असतात, जसं तुमचं LC वर असतं, त्याच्यानंतर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असतं। प्रूफ ऑफ कॅटेगरी, जातीचं प्रमाणपत्र, प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, मराठी लँग्वेज साठी काय करायचं, 10वीचं जे मार्कशीट असतं ते टाकायचं।
त्याच्यानंतर डोमेसाईलचं टाकायचं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे तुमचं पदवीचं असेल ते टाकायचं, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे ओबीसी प्रवर्गातून येतात, जे एनटी प्रवर्गातून येतात, जे विजे प्रवर्गातून येतात, जे एसबीसी प्रवर्गातून येतात, जे एससीबीसी प्रवर्गातून येतात, त्यांना नॉन क्रिमिलियर सांगितलेलं आहे. आणि नॉन क्रिमिलियर कोणतं 2025-26 या वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथं लागणार आहे, ते अपलोड करायचं. एवढे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले तर हे बघा इथं टिक टिक करायचं, आणि जेव्हा डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार इथं ऑप्शन येतं बघा व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स एकदा बघून घ्या, नाही तर तुम्ही चुकीचे करता नंतर म्हणतात मला करता येईल का, कॅन्सल करायचं ऑप्शन असतं ते फॉर्म, बट आता बघून घ्या तुम्ही कॅन्सल करण्यापेक्षा. बघा फॉर्म बघून घ्यायचं, टिक करायची. त्याच्यानंतर सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस, मॅक्सिमम 1 सेंटर करायचे. मी जेव्हा फॉर्म भरत होतो ना तर त्यावेळी एक्झाम सेंटर आहे ना सिलेक्ट होत नव्हतं. तुम्हालाही असा इश्यू येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, म्हणजे आपण त्यांना मेल करायला वगैरे. तर आणि कोणते कोणते एक्झामिनेशन सेंटर येत आहेत तर ते पण तुम्हाला इथं कळून जाणार आहे. त्या दिवशी तर नव्हतं, मी पुन्हा एकदा चेक करून बघतो, मग तुम्ही ही चेक करून बघा. जर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर क्लिकच होत असेल ना कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. त्यानंतर इथं डिक्लेरेशन करायची आय, मग इथं तुमचं पूर्ण नाव येईल, इथं टिक करायची. त्यासोबतच लोकेशन टाकायचं, इथं तुमची सही येते, आणि सबमिट आणि पे या बटनावर क्लिक करायचं. सबमिट आणि पे बटनावर क्लिक केल्यानंतर 2 पद्धतीचे ऑप्शन येतात तुम्हाला. एक असतं की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊ शकता, ते बँकेत जाऊन चालान डीडी जे काय असेल ते, आणि दुसरं असतो ऑनलाईन पद्धतीने, नव्या युगाचं नवीन हे. याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात, एसबीआय येतं, एस बस येतं, तर कोणतंही सिलेक्ट करा. मुलं विचारतात काय सिलेक्ट करा, तर जनरली एसबीआय करून टाका. एसबीआय केल्यानंतर पुढं तुम्हाला क्यूआर कोडचं ऑप्शन येतं, त्याच्यानंतर डेबिटचं ऑप्शन येतं, वेगवेगळे ऑप्शन्स तिथे येत असतात. त्यांच्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करायचं, आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत ही जी महत्वाची जाहिरात आलेली, तर याचे ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, जसं की मंगेश सरांनी व्हिडिओ बनवलाय पॉइझन्स अँड अँटीडोट्सवर, त्याच्यानंतर नार्कोटिक ड्रग्सवर, त्याच्यानंतर राजेश सरांनी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर हे संपूर्ण व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. हे आपले डेमो लेक्चर्स आहेत, हे तुम्ही लेक्चर्स एकदा नक्की बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या बॅचला जे आहेत तर ते इनरोल करू शकतात. बॅचला इनरोल करताना लक्षात घ्या, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहे. इग्नाइट अकॅडमीचा ऑलरेडी खूप जास्त अनुभव आहे, 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन आपण आतापर्यंत केलेलं आहे. तर हे सर्व असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत येणारी ही जी ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आहे, तर याच्यासाठी नक्की तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे आहे तर ते दर्जेदार तयारी करू शकतात. याच्यासाठी फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन इथं डाउनलोड करायचंय. त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्यांना तुम्ही नक्की आपलं चॅनल रिकमेंड करू शकतात, की आपण पोलीस भरती, कृषी भरती, लॉ असेल आणि एमबीए असेल तर यांच्या पण तयारी करत असतो. त्यासोबत बँकिंगची परीक्षेची पण तयारी करून घेत असतो. तुमच्या घरात कोणी शालेय विद्यार्थी असेल तर नवोदय, स्कॉलरशिप यांची पण आता आपण तयारी जी आहे तर ते करून घेत असतो. या सर्वांसाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.